शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला। नागपूरमध्ये त्यांनी शेकडो ट्रॅक्टरमध्ये हजारो शेतकरी त्या ठिकाणी पोहोचले। रस्ता बंद झाला आणि त्यांचे एक शिष्टमंडळ काल रात्रीच्या सुमारास मुंबईमध्ये सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली। का शेतकऱ्यांना तुम्ही सातबारा कोरा करा, तुम्ही आश्वासन या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलेलं आहे। मात्र आसमानी आणि जे संकट सुरू आहे, सुलतानी संकट त्याला म्हणतात, तर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं। वेळेवर पंचनामे होत नाही, तीच मदत मिळत नाही, तर शेतकऱ्यांचा कर्जमाफी कधी होणार असा प्रश्न या काल सरकारने बच्चू कडू यांना आश्वासन दिलं का 2026 पर्यंत कर्जमाफी या ठिकाणी होणार आहे। नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आपल्या सोबत आपलं स्वागत। शेतकरी कर्जमाफीची घोषणा या ठिकाणी राज्य सरकारने केली, मात्र 30 जून 2026 त्यावेळेस ही शेतकरी कर्जमाफी होईल। एक शेतकरी आहात, काय वाटतं? आता ते सगळे सांगतात का जून मध्ये होईल, 3 जूनला, पण आज सध्याची परिस्थिती जी आहे ती आज तुम्हाला म्हणतो अशी, म्हणजे नुसतं कांदा तर गेला, पण जे भात क्षेत्र आहे ते आज पूर्ण खाली पडलेलं आहे, उंगून निघलेलं आहे। आज जो शेतकऱ्याला गरज आहे ते नंतर त्याच्यावर काय भरोसा? आता मागं सुद्धा त्यांनी सांगितलं आम्ही शेतकऱ्याचा कर्ज माफ करू, अहो कोणाचा झाला नाही तर पुढे त्यांच्यावर कसं काय विश्वास ठेवायचा? ते करतील असं काय? आम्हाला भरोसा नाही ते करतील असं, कारण आज जे नुकसान आहे ना, खरं आज शेतकऱ्यांना मदत पाहिजे होती, पण आज ते नाही ना। जे आता अवकाळी पाऊस झाला त्याची मदत सुद्धा वेळेवर मिळत नाही। नाही म्हणजे मिळत नाही, कारण मागे मिळेल ना, तर आम्हाला पण विश्वास नाही ना सरकारवर, का सरकार देईल असं मिळणार नाहीच ना। आमचं मत असं आहे का त्यांनी लगेच पंचनामे करून 1 महिन्यात किंवा 15 दिवसातच शेतकऱ्याला खात्यावर पैसे जमा झाले पाहिजे असं सरकारकडनं आश्वासन देण्यात आलं। 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी होईल। काय वाटतं, सरकारकडनं आश्वासन दिले जातात, खरंच ही कर्जमाफी होईल? कर्जमाफीच्या बाबतीत बोलायचं झालंच तर चालू वर्षी मे पासून पाऊस सुरू झालेला आहे नाशिक जिल्ह्यात, तरी तेव्हा मे ते आजपर्यंत 6 महिने झालेत सतत पाऊस चालू आहे। आजही पाहिला आपण पाऊस चालू आहे। ह्या अवस्थेत इथं सगळेच पिकं कोलमडलेत, सगळेच, नागलीवरही भात असो, कांदा असो, जे असतील ते। आज परिस्थिती पेट सुरगाण्याची तर इतकी बिकट झाली साहेब, का तिथं भाताच्या वरती 1 फूट पाणी आहे। भात पिकलेला आहे त्याच्यावरती 1 फूट पाणी आहे, तेव्हा ते भात राहू शकत नाही। तर माझं तर एक मत आहे, कर्जमाफी तर त्यांनी द्यावीच, पण हा नाशिक जिल्हा आहे ना, हा अति पावसामुळं, इथं अतिवृष्टीमुळे जे हे नुकसान झाले, इथं त्यांनी मला काय म्हणायचं होतं का, त्यांना ओला दुष्काळ जाहीर करावा। पूर्ण ओलं झालेलं आहे, किंवा ओला दुष्काळ जाहीर करावा आणि पीक जे आम्हाला जे हे देतात, प्रत्येक आश्वासन देतात, ह्या वेळेस बच्चू कडू साहेबांना आश्वासन दिलं ते आश्वासन आहे। हे वेळ मारून देतात प्रत्येक वेळेस आणि शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करतात। शेतकऱ्यांना कर्जमाफीचं पुन्हा एकदा आश्वासन, 30 जून 2026 ची तारीख, वाटतंय की कर्जमाफी होईल? कारण की वेगवेगळं सरकार येतं, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असं आश्वासन देतं। शेतकरी आहात, वाटतंय? खरं पाहिलं तर सर 2014 पासून जी आज अशी परिस्थिती आहे, अनेक वेळा सरकारने घोषणा केल्या, परंतु आज जे काही कर्जमाफीचा जो विषय आहे हा वारंवार विषय समोर येतो। कितीतरी शेतकरी आत्महत्या करतात आणि या कर्जबाजारामुळे मुलांचे लग्न, मुलांचं शिक्षण, आज काय महागाई जितकी वाढलेली आहे की आदिवासी दुर्गम भागामध्ये जे काही त्यांनी नुकसान भरपाई देण्यात
करायचं मान्य केलेलं आहे. ती नुकसान भरपाई एकरी उत्पादनाच्या मानाने जर खर्च हा 40 ते 50 हजार रुपये खर्च हा एकरी असतो, परंतु त्याचं जे उत्पन्न पाहिलं आणि त्याची जी नुकसान भरपाई ते सरकार देतं, ती नुकसान भरपाई आमच्या ग्रामीण परिसरामध्ये पेठ सुरगाणा या परिसरामध्ये 1000 पासून तर 2000 1500 अशा प्रकारचं त्या 1500 याच्यामध्ये काय शेतकऱ्याचं काय भलं होणार आहे का? जर नुकसान भरपाई द्यायचीच असेल तर खऱ्या अर्थाने पूर्णपणाने जो खर्च होतो त्या खर्चाच्या हिशोबाने मजुराला लागणारी मजुरी त्या मजुराच्या हिशोबाने आज पूर्वी मजुरी 100 ते 200 रुपये मजुरी होती सर. आता जी मजुरी पाहिली तर 700 ते 800 रुपये मजुरी आहे आणि मजुराच्या हिशोबाने पाहिलं तर शेतामध्ये उत्पन्न काहीच निघत नाही. आज 5 मे पासून या महाराष्ट्रामध्ये पावसाळा सुरू झालेला आहे आणि अद्यापही पाऊस सुरू आहेत. आज आमची तोंडाशी आलेली पिकं आज उभी आहेत, परंतु पूर्ण त्याच्यामध्ये धान्य पूर्ण सडलेलं आहे आणि अशा अवस्थेत ते धान्य काढणं मुश्किल आहे. आणि ते जर अशा प्रकारे जर सरकारने किती नुकसान भरपाई दिली तरी ती आम्हाला परवडणारी नाही. आज आम्हाला खायला अन्न पाहिजे, डाळी पाहिजे, सगळे धान्य सडलेले आहेत आणि अशा अवस्थेमध्ये कर्जबाजारी किंवा त्यांनी कर्जमाफी हे वारंवार फक्त घोषणा केल्या जातात, त्या फक्त कागदपत्र राहतात. आणि सरकार आमच्याकडे आता पंचनामे करायला ग्रामसेवक तलाठी कृषी सहाय्यक जे लोक आलेले आहेत ते लोकांना दमदाटी करून त्या पंचनामे सुद्धा करत नाहीत. कालच माझ्या गावामध्ये तलाठी ग्रामसेवक लोक आले तर ते उभे असलेली पिकं त्यांना कळत नाही की हे सडलेलं आहे की त्याच्यामध्ये धान्य आहे पूर्ण नाश झालेला आहे. असं असताना देखील त्या लोकांनी ते पंचनामे करायची टाळाटाळ केली जाते आणि वरून सांगतात की आम्हाला वरून सरकारचा दबाव आहे, पंचनामे रीतसर असतील तेवढेच करा. परंतु अक्षरशः 1 एकर जर क्षेत्र असेल तर 1 एकर क्षेत्र पूर्ण नाहीसे झालेलं आहे आणि फक्त ते पिकं दिसतात, परंतु अक्षरशः त्याच्यामध्ये सगळे दाणे सडलेले आहेत, कुजलेले आहेत. होणार नाही. अशा स्थितीत सरकारने शेतकऱ्यांचं हे कर्जमाफी देणं हे फसवं धोरण आता बंद करावं आणि लगेचच त्यांना काय आहे तातडीची मदत करावी अशी आमच्या ग्रामीण परिसरामध्ये परिस्थिती आहे. लोकांना आज खायला अन्न नाही आणि आज लोकांचे शेत वाया गेले, त्याच्यामुळे लोक कामावर सुद्धा त्यांना कोणी घेत नाही. मग त्या लोकांनी करायचं काय हा प्रश्न आहे. नक्कीच. खरं तर सरकारकडनं आश्वासन दिली जातात. नुकताच आता आपल्या महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस झाला, शेतकऱ्यांचं नुकसान झालं. दिवाळीपूर्वी मदत देणार होते, ती मदत मिळाली नाही. शेतकऱ्यांचं कर्जमाफी 30 जून 2026 पर्यंत होईल अशी जी भूमिका आहे मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे. शेतकरी आहात, तुम्हाला वाटतंय? शेतकऱ्यांच्या संदर्भात जो शासन धोरण आखत आहे पण प्रत्यक्ष कुठली अंमलबजावणी होत नाही. कर्जमाफी असो, त्याच्यातच नुकसान भरपाई असो, आजची परिस्थिती जर झाली तर ग्रामीण भागातला माणूस तुम्ही विदर्भ मराठवाडा अशा ठिकाणी कुठली नुकसान झाली तर तिथला माणूस आत्महत्या करतो. आमचा माणूस आत्महत्या करणारा मधला नाही, तो लढवय आहे. पण त्याची परिस्थिती मोलमजुरी करणे, ज्या शेती उभी आहे त्याची पूर्णपणे नुकसान झाले. त्या नुकसानीकडे दुर्लक्ष करणारे लोक सगळे कर्मचारी आहेत आणि मग तहसीलदार तलाठी ग्रामसेवक जे असतील ते पुरेसा लक्ष देत नसल्यामुळे नुकसान भरपाई की मिळत. मी खुद शेतकरी आहे, पण साहेब आजची परिस्थिती आहे तर शेत आडवे आहेत, त्याच्यावर पाणी आहे, पाणी तुंबलेलं आहे आणि पाणी तुंबलेलं तुम्ही सांगा की त्याच्यात काही राहील का? उभे पिकात वादळ वाऱ्यासकट सगळे पिकलेले भात गेलेत आणि ते गेले पिकं गेलेत. म्हणून पुढे आता देशी भागात
द्राक्षे बागा इकडे तिकडे रोजीरोटीसाठी लोकच येत जातात, त्यांना तिथेही काम मिळत नाही, कारण तिथं त्यांची अवस्था झाली आहे. आणि म्हणून सरकारने एक तर हे कर्जमाफीचं पूर्णपणे धोरण आखून कर्जमाफी करावी, जे कर्जमाफीत बसत नाहीत छोटे शेतकरी आहेत त्यांना नुकसान भरपाई द्यावी, असे दोन्ही निर्णय घ्यावेत आणि शेतकऱ्यांना मोकळं करावं. नक्कीच. खरं तर वेळेवर नुकसानीची मदत शेतकऱ्यांना सरकारकडनं होत नाही. पंचनामे आहे ते आडवे होतात, सडून जातात. पाण्याचा मोटर महिने हा शेतकऱ्यांच्या तळ्याच्या 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी होईल अशी आपल्याला वाटतं. ही घोषणा खरं तर ते मार्गी लावतील? मला वाटत नाही ते मार्गी लावतील, कारण आता बरेच दिवसापूर्वी शेतीचे नुकसान झालेले आहे आमच्या आदिवासी भागामध्ये, आणि अक्षरशः भात कापून ठेवले, डबघाईस आलेले आहे, पूर्ण सडून गेलेलं आहे. तर मला चांगल्या प्रकारे यंत्रणा व्यवस्थित पंचनामे करून त्यांना कुठेतरी आमचा हा ट्रायबल भाग नसतो, कारण पावसाळे हिवाळ्यामध्ये शेती होत नाही, त्याच्यामुळे उडीद तूर सगळे जे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे, तरी शासनाने परत पंचनामे कशा प्रकारे शेतकऱ्यांची अशी आशा बाळगतो. एवढं. काका, तुम्हाला मला असा प्रश्न विचारायचा आहे, वेळेवर मदत खरं सांगा. वेळेवर मदत म्हणजे कमी प्रमाणाच्यामुळं काय शेतकऱ्यांचा जे नुकसान मदत होती ती कमी होते. पण जे आता अवकाळीचा जो पाऊस झाला, खरं होणं गरजेचं होतं जाहीर, मात्र ते झालं नाही. त्याची मदत सुद्धा वेळेवर मिळत नाही. 2026 घोषणा केली का कर्जमाफी होणार आहे, या ठिकाणी कर्जमाफी होईल. कर्जमाफी आता साहेब आदिवासी झालेली नाही, त्याच्यामुळं का शेत आहे ते आहेच असं. नक्कीच. खरं तर शेतकऱ्यांचं ते तसंच आहे. कर्जमाफीची घोषणा होते, कागदी घोडे या ठिकाणी सरकारच्या जातात, मात्र कोणत्याही प्रकारचे ठोस आश्वासन हे शेतकरी होत नाही. खरं तर नुकता जो राज्यामध्ये पाऊस बसून त्यानंतर एक ओला दुष्काळ जाहीर होणं गरजेचं. नुकसानीचे पंचनामे वेळेवर होत नाही, त्या कर्जमाफी कशी मिळेल? खरं तर 30 जून वाट आता संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी वगैरे आहे. त्यामुळे बच्चू कडूंचं हे आंदोलन होतं, त्यांना या ठिकाणी यश प्राप्त होतं का, तेवढंच महत्वाचं ठरणार आहे. मी किरण नाईक, लोकमत.com साठी.